शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील. शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेचा हट्ट सोडणार. राज्यसभेच्या 7 जागांची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. राज्यसभेच्या आता एकूण 37 जागांची निवडणूक पार पडणार आहे. त्यापैकी 7 जागा या महाराष्ट्राच्या आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील, तर 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. या एका जागेवर कोणाला खासदार म्हणून पाठवायचं यावरून महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहे. शरद पवार यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावे अशीही काही नेत्यांची इच्छा आहे, त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आहे. अशातच शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत बोलताना म्हटलं आहे, शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे आणि आज पवारसाहेब मुंबईत आले आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं म्हटलं आहे. काँग्रेसने जरी विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला असला तरी आम्ही नेमकं विलिनीकरण झाल्यावर सत्तेत की सत्तेच्या बाहेर याची भूमिका अजित पवार घेणार होते. त्यामुळे विलिनीकरणाचा आणि या निवडणुकीचा मुद्दा फारसा येत नाही. जर भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर पक्ष संघटन मजबूत करावं लागेल आणि त्यासाठीच हा मुद्दा होता. राज्यसभेसाठी आग्रही नाही म्हणता येणार आहोत, पण आमची इच्छा आहे ती मी बैठकीत व्यक्त करून दाखवणार आहे. शरद पवार निवडणूक लढले तर बिनविरोध निवडणूक होईल असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. तर आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे की रोहित पवार यांनी जी मागणी केली आहे ती योग्य आहे. चौकशी झाली पाहिजे, यासाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन आणि कडक भूमिका सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.